भाजपची राज्यातील जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया आता उद्यापासून सुरू होणार आहे। रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात नव्या जिल्हाध्यक्षांची आता निवड होणार आहे। त्यामुळे निवड प्रक्रिया आता उद्यापासून सुरू होणार आहे। भाजपच्या 72 संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे। भाजपाने नियुक्त केलेले 24 निरीक्षक लोकशाही पद्धतीने आता निवड होणार आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांतकडे मी जाणार आहे। सुशांत, आपण पाहतोय खरं तर रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आता या नेतृत्वात राज्यभरातील नव्या जिल्हाध्यक्षांची नेमणूक होणार आहे। लोकशाही मार्गाने ही निवडणूक होणार अशी माहिती मिळते। काय सांगशील सविस्तर? करण, आपण जर बघितलं असेल तर भाजपच्या संघटनात्मक निवड प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। काल भाजपनं त्यांचे मंडल अध्यक्ष जाहीर केले, त्यानंतर आता भाजपचे जिल्हाध्यक्ष नवे कधी होणार अशी चर्चा रंगली होती। जे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार उद्यापासून या संपूर्ण प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। भाजपचे संघटनात्मक 72 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाध्यक्ष नेमले जातील आणि यामध्ये जो क्रायटेरिया असेल त्यामध्ये तरुणांना जी आहे ती संधी मिळणार। यामध्ये 45 ते 50 इथला जिल्हाध्यक्ष पहिल्यांदा भाजपचे असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिल्हाध्यक्ष निवडताना त्याची त्या जिल्ह्यात ताकद किती आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या जिंकायच्या आहेत। जर त्या जिंकायच्या असतील तर त्या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष जो आहे तो महत्त्वपूर्ण असणार आहे आणि याचमुळे उद्यापासून जी प्रक्रिया जी सुरू होणार आहे, खरं तर 24 निरीक्षक भाजपने निवडलेले आहेत। विविध भागात हे निरीक्षक जातील, त्या जिल्ह्यांमध्ये जातील आणि त्या जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे आणि जो जिल्हाध्यक्ष होण्यास इच्छुक आहे त्याची राजकीय पार्श्वभूमी आणि त्याने पक्ष संघटनेसाठी मागील काही वर्षात काय काम केलं याचा संपूर्ण आढावा घेतला जाईल आणि हा आढावा अहवाल कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप पक्ष कार्यालयाकडे दिला जाईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आठवड्याभरात ह्या नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती होणार आहे। करण, नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर नव्या जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे, त्यामुळे आता नेमकी या जिल्हाध्यक्षपदासाठी कुठल्या नेत्यांची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये ही नेमणूक होणार आहे।